वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन करत आपण चौथ्या अध्यायातल्या 48 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय. आज आपण 49 क्रमांकाच्या ओवीच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये माऊली विशेषतः 7व्या श्लोकाचं विवेचन करणार आहेत. 7वा श्लोक म्हणजे संबंध श्रीमद भगवद्गीतेतला शीर्षस्थानी शोभावा असा हा श्लोक आहे. कारण या श्लोकानं साधनेच्या क्षेत्रातल्या साधकांना साधनेमध्ये बळ मिळावं, शक्ती आणि प्रेरणा मिळावी, या दृष्टीनं बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. साधकांना, भक्तांना, उपासकांना, आराधकांना जे शब्द ऐकल्यानंतर एक आत्मिक बळ मिळतं, भगवंताबद्दलची सद्भावना आणखी दृढ होते, भगवंताच्या निर्गुण निराकार रूपाचंही दर्शन ज्यातून घडतं, त्या निर्गुण निराकार अशा परमात्म्याचं सगुण साकार रूपही ज्यामध्ये वर्णिलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये भगवंत निर्गुणाचा सगुण का होतो याचं कारणही सांगितलेलं आहे, आणि तो निर्गुणाचा सगुण होऊन काय काय काम करतो हेही ज्याच्यामधून सांगितलंय, असा सार रूप असा श्लोक आज आपण निरूपणासाठी घेणार आहोत. आणि म्हणून आजच्या या निरूपणाचं, आजच्या दिवसाचं, आजच्या आराधनेचं एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे. हा श्लोक अनेकांच्या पाठातला आहे, अनेकांना माहितीतला आहे, अनेकांना याचा अर्थही माहिती आहे. पण आत्तापर्यंतची ज्ञानेश्वरी, आत्तापर्यंतची गीता ऐकून आपल्याला जो काही एक आशय अर्थ डोळ्यासमोर आलेला आहे, त्याच्या परिप्रेक्ष्यात आपण या श्लोकाचा आणि माऊलींनी त्या श्लोकावर केलेल्या निरूपणाचा अर्थ बघणार आहोत. माऊली या श्लोकाचं जे निरूपण करतायत, त्या निरूपणातूनही माऊलींची भगवान श्रीकृष्ण परमात्म्याबद्दलची भावना, भगवंताच्या अवतार कार्यामागचं प्रयोजन, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माऊलींनीही दिलेली आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. अर्थात, हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला क्षीणता येते व अधर्माचा जिकडे तिकडे प्रादुर्भाव होतो, तेव्हा तेव्हा मी स्वतःला उत्पन्न करतो. अर्थात, मी मायेने शरीर धारण करतो. अर्थात, भगवंत धर्माचा नव्यानं अध्याय मांडण्यासाठी, धर्माला प्रस्थापित करण्यासाठी, अधर्माला नष्ट करण्यासाठी अवतार धारण करतात. कधी तर जेव्हा जेव्हा धर्म क्षीण व्हायला लागतो आणि अधर्माचा प्रादुर्भाव वाढायला लागतो, तेव्हा तेव्हा भगवंत इथं येत असतात. आता इथं धर्म शब्दाचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अपेक्षित असलेला अर्थ काय? धर्माला ग्लानी येणं म्हणजे नेमकं काय? अधर्माचं प्रस्थ वाढणं म्हणजे काय? अधर्माला नाश करणं अधर्माचा म्हणजे काय? या सगळ्या प्रश्नांची थोडीशी नीट उकल आपल्याला या निमित्तानं करावी लागेल. जीवन जगण्याच्या 2 महत्त्वाच्या पद्धती आहेत. एक, आत्मज्ञान युक्त जीवन जगणं, आणि दुसरं, आत्मज्ञान रहित जीवन जगणं. जीवन जगण्याच्या ह्या 2 महत्त्वाच्या पद्धती आहेत. आत्मज्ञान झालंय, मी आत्मरूप ब्रह्म आहे,
मी त्या आत्म्याचा अंश आहे, मी त्या परमात्म्याचा अंश आहे. माझ्यात आणि त्या परमात्म्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. या शरीरामध्ये असलेला जो मी, तो आत्मरूप ब्रह्म परमात्मा निर्गुण निराकार आहे. काही पूर्वजन्मातल्या कर्मामुळे हे शरीर मला धारण करावं लागलंय, परंतु ज्या कर्मामुळे मला हे शरीर धारण करावं लागलं, त्या कर्मातून मुक्त होण्यासाठी मी निष्काम भावनेनं कर्म करील, की जेणेकरून माझ्या कर्म करण्यानं आतापर्यंतच्या कर्मबंधनातून मी मुक्त होईल आणि पुढं करणाऱ्या कर्मांमध्ये मी नैष्कर्म्य भावना ठेवल्यामुळं पुढची माझ्याकडून घडणारी कर्म मला बाधा निर्माण करणार नाहीत. या भावनेतून जीवन जगणं हा जीवन जगण्याचा एक प्रकार. साधू संत महात्मे, साक्षात्कारी महापुरुष, स्थितप्रज्ञ महात्मा या पद्धतीचं जीवन जगत असतात. दुसरी जीवन जगण्याची पद्धती याच्या पूर्णपणे विपरीत, पूर्णपणे उलट आहे. या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आत्म्याचं अस्तित्व नाकारलं गेलंय. आत्म्याच्या ऐवजी शरीराला तिथं प्रस्थापित केलं गेलंय. निराकाराच्या ठिकाणी आकार आला, विवेकाच्या ठिकाणी विकार आला, ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान आला, ब्रह्माच्या ठिकाणी मायेला जेव्हा जेव्हा प्रस्थापित करून जीवन जगलं जातं, ते जीवन या दुसऱ्या प्रकारामध्ये मोडत असतं. या जीवनाला बेशुद्धीचं जीवन असं आपण म्हणतो. अज्ञानाचं, अविवेकाचं, अंधाराचं, राक्षसी वृत्तीचं हे जीवन असतं. या जीवनामध्ये मी, माझं याच गोष्टींना महत्त्व असतं. शरीर, शारीरिक सुख, शारीरिक नातीसंबंध याच गोष्टी इथं प्रधान ठरवल्या जातात. या दोन मुख्य जीवन प्रवाहांमध्ये काही भेसळयुक्त अशीही जीवन पद्धतीत जगणारी माणसं तुम्हाला दिसतील. म्हणजे काही जण आतून नास्तिक आहेत, देहवादी आहेत, अविवेकी आहेत. वरून विवेकाची, ज्ञानाची, भक्तीची सोंग धारण करून ते जीवन जगत असतात. पण अंतिमतः विचार केला तर त्यांचं जीवन अविवेकी लोकांचं जीवन आहे, अनात्म लोकांचं जीवन आहे. जीवन जगण्याच्या ह्या दोन महत्वाच्या पद्धती आहेत. ह्या कशा जन्माला आल्या, कशा पद्धतीनं या दोन जीवन पद्धतींची सुरुवात झाली, तर याच्या मुळामध्ये तुम्ही गेलात तर जेव्हा सबंध विश्वाची उत्पत्ती झाली, तेव्हा ब्रह्म रूप चैतन्याला जेव्हा वाटलं आपण क्रीडा करावी, आणि त्या ब्रह्मरूप चैतन्यानं जेव्हा मायेचा आधार घेतला, मायेच्या आधारानं तो आकाराला आला, तिथूनच या दोन पद्धतीच्या जीवनाला प्रारंभ झाला. एक ब्रह्मतत्व प्रधान मानून जीवन जगणारा एक वर्ग, आणि त्या ब्रह्मतत्वानं ज्या मायेचा आधार घेतलाय त्या मायेला प्राधान्य क्रम देऊन जीवन जगणारा दुसरा वर्ग. फरक दोघांमध्ये एकच आहे. एकाच्या ठिकाणी माया केंद्रीभूत आहे, एकाच्या ठिकाणी परमात्मा केंद्रीभूत आहे. या दोन प्रकारचं जीवन जगण्याच्या पद्धती सुरुवातीपासूनच अस्तित्वात असल्याचं तुमच्या लक्षात येईल. ज्या पुराण कथा आहेत, त्या पुराण कथा सुद्धा, वेदांमध्ये आलेल्या कथा सुद्धा आपल्याला याच गोष्टीचं सूचन करतात. कश्यपांच्या दोन पत्नी दिती आणि अदिती, राक्षस आणि देव हे या दोघींच्या पोटी जन्माला आले. दोघांचा बाप म्हणजे कश्यप एकच, पण वृत्ती वेगवेगळ्या, दैवी वृत्ती आणि राक्षसी वृत्ती. मुळात वृत्ती कोणतीही असो, त्याच्या मुळाशी चैतन्यत्व आहे हे विसरता कामा नये. चैतन्य प्रधानता दोन्ही ठिकाणी आहे. माया सुद्धा क्रियाशील होते ती चैतन्यामुळं. आत्मरूपाच्या ठिकाणी तर ते शुद्ध अशा स्वरूपातलं ते चैतन्य आहेच आहे. जे मायेला केंद्रीभूत ठेवून जीवन जगतात तेही चैतन्यामुळंच जीवन जगतात हे विसरता कामा नये. पण जीवन जगण्याची जी पद्धती आहे, जीवन जगण्याचा जो उद्देश किंवा ध्येय आहे, ते मात्र मायाधिष्ठित आहे, अज्ञानाधिष्ठित, अविवेकाधिष्ठित, अंधाराधिष्ठित आहे. ती लोक एका अंधारामध्ये जीवन जगत असतात, जे आत्मा नाकारतात.
विषय, विकार, शरीराचे उपभोग, इंद्रियांचा स्वैराचार, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळतात. आता धर्म शब्दाची व्याख्या काय? धर्म म्हणजे काय? तर आपण जो मूळ अर्थ घेतलाय त्या अर्थालाच पुढे नेत या शब्दाची व्याख्या करणार आहोत. धर्म म्हणजे स्वभाव. मग या सबंध जगताचा स्वभाव काय? ब्रह्मतत्व, चैतन्य तत्व, परमात्म तत्व हा सबंध जगताचा स्वभाव आहे आणि तो असला पाहिजे. कारण या सगळ्याच्या मुळात तो आहे, परमात्मा आहे. आणि म्हणून त्याचा जो स्वभाव आहे तो धर्म आहे. त्याची जाणीव म्हणजे धर्म, त्याची साधना म्हणजे धर्म, त्याचं अस्तित्व स्वीकारणं म्हणजे धर्म, त्याचं अस्तित्व स्वीकारून क्रिया करणं म्हणजे धर्म. जे काही आपण करतोय ते त्याच्यासाठीच करतोय ही भावना म्हणजे धर्म. पण या भावनेला काळानुरूप वेगवेगळ्या प्रकारचे तडे जात असतात, आघात होत असतात आणि या आघाताला पुन्हा मायाच कारणीभूत ठरते. मायाधिष्ठित जीवन जगण्याचा प्रवास हा आत्म्याधिष्ठित जीवनापासूनच सुरू होतो. जेव्हा सुरुवात झाली या जीवात्म्याची, जीवात्मा बनण्याची, तिथूनच त्याच्या जीवनामध्ये आत्म्याबरोबर मायेचा प्रवेश झाला. पण हळूहळू चैतन्याची जाणीव कमी कमी होत गेली आणि अज्ञानाची, मायेची जाणीव वाढत वाढत गेली. प्रमाणाचा फरक आहे. पाणी सर्व ठिकाणी आहे, पण गढूळ झालेलं पाणी वेगळं आणि स्वच्छ नितळ असलेलं पाणी वेगळं. सुरुवातीला पाणी निर्मळ, शुद्ध, पवित्रच असतं. समुद्रात मिसळलेलं पाणी असो, नदीत मिसळलेलं पाणी असो, कुठलंही पाणी असो, त्या पाण्याची सुरुवात शुद्ध, पवित्रच असते. प्रत्येक जीवात्म्याची, मग तो कितीही राक्षसी वृत्तीचा असो, त्याचा मूळ उगम जो आहे तो शुद्ध चैतन्य रूपच आहे, पवित्रच आहे. पण त्याची ती पवित्रता, त्याचं ते शुद्धत्व हळूहळू डागाळतं जसा जसा तो मायेच्या, विकारांच्या, विषयांच्या, अज्ञानाच्या, अविवेकाच्या अधीन होत जातो. आणि मग हळूहळू मायेचा प्रभाव वाढत जातो आणि आत्म्याचा प्रभाव कमी कमी होत जातो. आणि एक वेळ अशी येते की आत्मा पूर्णपणे झाकला जातो आणि पूर्णपणे मग विषयांचा स्वैराचार सुरू होतो. विषयांचं, अविवेकाचं, अज्ञानाचं थैमान मग सुरू होतं. सूर्यावर सुद्धा ढगांनी एकावर एक आपले थर चढवावेत आणि ढगाची काळी कुट्ट अशी शाई, काळा कुट्ट असा थर सूर्याच्या समोर निर्माण व्हावा आणि सूर्यच नाहीसा व्हावा, असं जीवन या लोकांच्या वाट्याला येतं. त्यांना आत्मा दिसतच नाही, त्यांना चैतन्य दिसतच नाही. आपलं जगणं, आपलं जीवन हेच खरं जीवन आहे हे स्पष्टपणे ते स्वीकारत असतात. याच्या पलीकडचा विचार त्यांना पटतही नाही, पचतही नाही आणि ते तो स्वीकारूही इच्छित नाही. याच वृत्तीला राक्षसी वृत्ती म्हणतात. आणि या वृत्तीमध्ये देवत्वाचा अंश नसतो असं नाही. मग ते मी ज्याला स्वीकारतोय तेच ज्ञान आहे, मी ज्याला स्वीकारतोय तोच ईश्वर आहे, अशी विपरीत भावना धारण करायला लागतात. मीच देव आहे, देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडाची. त्यांना वाटायला लागतं की मला जे वाटतंय तेच खरंय, तेच अंतिम सत्य. राक्षसी वृत्ती हीच आहे. सगळ्या राक्षसांचं जीवन चरित्र जर तुम्ही अभ्यासलं, पुराणांमध्ये आलेलं, सगळ्या कथांमध्ये आलेलं, राक्षसी लोकांचं वैशिष्ट्य हे की ते स्वतःला देव समजायला लागतात. जेव्हा तुम्ही खरं देवत्व नाकारता आणि तुमचा स्वभाव देवत्वाचा असतो, तेव्हा तुम्ही खोट्याला देवत्व आरोपित करायला लागता, खोट्याला देव मानायला लागता. म्हणून जे लोक आत्मा नाकारतात ते देहाला का होईना, विकारांना का होईना देव मानायला लागतात. आणि अशी विकारांना देव मानणाऱ्यांची संख्या जेव्हा वाढत जाते, तेव्हा सगळा सामाजिक, नैतिक
जैविक व्यवहार विस्कळीत व्हायला लागतो. जेव्हा स्वार्थी लोकांची, स्वैराचारी विकारी लोकांची संख्या वाढते तेव्हा जनजीवन विस्कळीत होऊन जातं. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंताचं चैतन्य रूप अशा त्या अस्तित्वाचं काम काय? कारण त्या अस्तित्वाला तर हे सगळं सुरळीत चालवायचं आहे. त्याची इच्छा आहे सगळं सुरळीत चालावं, सगळं जग नियमांनी चालावं, सगळ्या जगाला आनंद घ्यावा आत्मानंदाचा. याच्याकरता ही सृष्टी त्यानं उभारलेली आहे. सुंदर खेळ त्या ईश्वरानं निर्माण केलाय. आणि त्या खेळाचे नियमच सगळे खेळाडू जर तोडायला लागले तर ज्यानं हा खेळ सुरू केलाय त्याला काहीतरी काम करावे लागेल. आणि तो जे काम करतो ते काम हे आहे की तो जे खेळाचे नियम मोडणारे आहेत त्यांचा आधी बंदोबस्त करतो. खेळाचे जे खरे नियम आहेत, ज्या नियमांच्या आधारावर खेळाची स्थापना केली गेलेली आहे, ते नियम तो पुन्हा नव्यानं सांगतो, नव्यानं मांडतो, काळाच्या परिप्रेक्ष्यात मांडतो. जे खेळाडू ते नियम पाळतात त्यांचं कौतुक करतो, त्यांची सांत्वना करतो, त्यांच्या पाठीवर थाप देतो, त्यांना आधार देतो. हे जे खेळ निर्माण करणाऱ्याचं काम आहे तेच काम सृष्टी निर्माण करणारा तो ईश्वर करतो, तो परमात्मा करतो. आणि त्याकरता त्याला त्या खेळामध्ये उतरावं लागतं, खेळाडूंमध्ये उतरावं लागतं. खेळाचे नियम त्यालाही पाळावे लागतात. कारण खेळात उतरल्याशिवाय, खेळाचे नियम पाळल्याशिवाय नियम तोडणाऱ्यांना नियम सांगता येत नाहीत, दाखवता येत नाहीत. आणि हेच भगवंताचं जे कर्म आहे, भगवंताची जी क्रिया आहे, ज्याला आपण लीला म्हणतो, त्या लीलेचं वर्णन इथं भगवंत करतायत. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघूया. जे धर्म जात आघवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे. कारण प्रत्येक युगात धर्माचे मी रक्षण करतो असा हा क्रम आरंभापासून स्वभावतःच चालत आलेला आहे. कारण युगाची कल्पना काय? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशा 4 युगांची आपण कल्पना केलेली आहे. ही 4 युग म्हणजे काय आहेत? ही 4 युग म्हणजे धर्माचं अधर्मामध्ये रूपांतरण होणं म्हणजे ही 4 युग आहेत. या 4 अवस्था आहेत. या 4 अवस्थांमधून धर्म अधर्मामध्ये परावर्तित होत असतो. सत्ययुग म्हणजे जिथं केवळ सत्य आहे, नव्यानं युगाची सुरुवात झालेली आहे. सगळेजण सत्य स्वीकारून जगतायत. नैतिकता आहे, नीतिमत्ता आहे, आत्माधिष्ठितता आहे. जीवन जगताना दैहिक गोष्टी महत्वाच्या नाहीयेत, भौतिक गोष्टी महत्वाच्या नाहीयेत. आपण नीतीनं जीवन जगलो पाहिजे. आपलं जीवन एक साधना असली पाहिजे. या भावनेनं जीवन जगणाऱ्यांचा काळ म्हणजे सत्ययुग. आणि या धार्मिक जीवनामध्ये हळूहळू अधर्माचा थोडा थोडा शिरकाव व्हायला लागतो. तेव्हा त्रेतायुगाची सुरुवात होते, ज्याच्यामध्ये थोडासा अविकार शिरलाय, अजून पूर्णपणे नाही. जसा पौर्णिमेचा चंद्र हळूहळू अमावस्येकडे वळावा, काळाकुट्ट दिसावा, तसं लोकांचं जीवन, जीवांचं जीवन हळूहळू धर्माकडून अधर्माकडे व्हायला लागतं. त्याचा पहिला टप्पा म्हणजे त्रेतायुग. त्रेतायुगानंतर द्वापार युग. प्रभू रामचंद्रजींच्या अवतारानंतर कृष्ण अवतार आहे. रामचंद्रजींचा अवतार म्हणजे नीतिमत्तेचा अवतार. नैतिकतेचा, नियमांचं पालन करण्याचा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असं आपण म्हणतो. मर्यादेचं पालन केलं, मर्यादा सोडली नाही. पण याही काळात मंथरा होती, याही काळात शूर्पणखा होती, याही काळात रावण होता.
वाईट वृत्ती आलेल्या होत्या, पण त्या वाईट वृत्ती इतक्याही नव्हत्या, कारण या प्रत्येक वाईटामध्ये काही एक चांगुलपण होतं. वाईट पूर्णपणे वाईट नव्हता. रावणातही चांगल्या गोष्टी होत्या. तो मोठा महादेवाचा भक्त होता. त्याचा मुलगा इंद्रजितही पराक्रमी होता. वाईट वृत्ती होत्या, पण त्या वाईट वृत्तीमध्ये काही सात्विकताही होती, काही चांगल्या गोष्टीही होत्या. रावणानं जे भगवान शंकर परमात्म्याचं स्तोत्र लिहिले अतिशय उत्तम आहे. लटालवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेव लंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकाम डमड 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 डमन्नी नादमड्ड मरवयम चकार चंड तांडवम तनोतु न शिवम शिवम. किती सुंदर म्हणजे रावणानं रचलेलं हे स्तोत्र आहे. प्रकांड पंडित, भगवंतावर अतीव श्रद्धा शंकर परमात्म्यावर. वाईट वृत्ती आहे, पण त्या वाईटामध्ये केवळ वाईट पण नाही, चांगुलपणही आहे. पण विकारांचा शिरकावही झालाय. या काळातल्या सगळ्या वाईटांमध्ये काही ना काहीतरी चांगुलपणा तुम्हाला बघायला मिळेल. राक्षसांमध्येही चांगली आहेत, चांगल्यांमध्ये तर चांगले आहेतच. रामायणाचे हे वैशिष्ट्य आहे की रामायणामध्ये तुम्हाला पूर्णपणे वाईट चारित्र्य असलेला एकही व्यक्ती, एकही पात्र, एकही व्यक्तिरेखा, एकही माणूस दिसणार नाही. वाईटातल्या वाईटामध्येही काहीतरी चांगलं आहे याचं वर्णन रामायणात तुम्हाला दिसेल. म्हणून वाईटाचा शिरकाव जरी झाला तरी चांगुलपण पूर्णपणे संपलेलं नाही. सत्ययुगामध्ये फक्त चांगुलपण आहे, वाईट पण नाहीच. त्रेतायुगामध्ये वाईट पण आलंय, पण त्या वाईटपणाबरोबर चांगुलपणही आहे, आणि जिथं चांगुलपण आहे तिथं पूर्ण चांगुलपण आहे. पुढच्या युगात तुम्ही जेव्हा जाल, द्वापार युगामध्ये, तेव्हा तुम्हाला दिसेल की वाईट वाईटच आहेत आणि चांगल्यांमध्ये आता वाईटपणा शिरायला लागलाय. वाईट वाईटच आहेत. दुर्योधन, दुःशासन, कौरव, धृतराष्ट्र, अनेक नावं घेता येतील. हे केवळ आणि केवळ वाईट आहेत. पण जे चांगले आहेत त्यांच्यातही काहीतरी वाईट आहे. पितामह भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य, ही जी महाभारतातली पात्र आहेत ही आहेत चांगली, पण यांना काहीतरी वाईटाची संगत लागली, काहीतरी वाईटपणा यांच्यामध्ये शिरायला लागलाय. ती वाईटपणाची शेड ज्याला आपण म्हणतो ती यांच्यामध्ये दिसते. द्वापार युगाचं हे वैशिष्ट्य आहे की वाईट पूर्णपणे वाईट आहेत, पण चांगल्यांमध्ये थोडा थोडा वाईटाचा शिरकाव व्हायला लागलाय. त्याला आपण द्वापार युग म्हणतो, ज्याच्यामध्ये थोडा थोडा कली शिरायला लागलाय. आणि शेवटी येतो तो कलियुग, ज्या कलियुगामध्ये वाईट तर पूर्ण वाईट आहेत, पण जे चांगले मानले जातात तेही पूर्णपणे वाईट वागायला लागलेत. इतकंच नाही तर वाईटही चांगल्याचं रूप धारण करून वाईट वागायला लागलेत. वाईटानं चांगल्याचं सोंग धारण करायला सुरुवात केली. ह्याला म्हणतो आपण कलियुग. जीवन जगण्याच्या या 4 वृत्ती आहेत. 4 युग म्हणजे 4 मनोवृत्ती, ज्याच्यामध्ये अधर्म म्हणजे धर्माकडून अधर्माकडे जीवाचा प्रवास व्हायला लागतो. आणि हा प्रवास सामूहिक प्रवास आहे. कारण आपण बघितलं की माणूस सामूहिक जीवन जगत असतो आणि समूह मनावर ज्या काळात ज्या गोष्टींचा, ज्या विचारांचा पगडा असतो त्या विचारांप्रमाणे नंतरचं जीवन निश्चित होत जात असतं. कलियुगामध्ये वाईट विचारांचा, विकारांचा पगडा जास्त वाढला आणि म्हणून मग भगवंताला प्रत्येक वेळी अवतार धारण करावा लागतो. कपड्यावर घाण चढली, आपण कपडा घेतला, धुतला, नवीन शुभ्र कपडा लगेच धुवायला घेत नाही, थोडा डागाळतो. पण आपण विचार करतो ठीक आहे डागाळलाय, आणखी एखादा दिवस घालू. आणखी डागाळला, ठीक आहे आणखी थोडे दिवस घालू, झडकून बघू. पण जेव्हा कपडा इतका घाण होतो की त्याचा रंगच कळेनासा होतो, तेव्हा कपडा धुतल्याशिवाय पर्याय नाही. तेच भगवंत सांगतायत, हे धर्म जात आघवे युगायुगी मी रक्षावे. मी प्रत्येक युगामध्ये धर्माचं रक्षण करतो. प्रत्येक युगामध्ये
मी धर्मरक्षा करतो. आता तुम्ही म्हणाल कलियुगामध्ये धर्मरक्षा ठीक आहे, सत्ययुगामध्ये धर्मरक्षा का? सत्ययुगामध्ये आत्मज्ञानी युक्त पुरुषांची संख्या, आत्मयुक्त जीवात्म्यांची संख्या अधिक असल्यामुळं ते आत्मरूप जीव कर्म करत करत लवकरच निष्काम अवस्थेला पोहोचतात आणि त्यातून आत्म अवस्थेला पोहोचतात. आणि आत्म अवस्थेला पोहोचला की कर्म थांबलं. खेळाचे नियम पूर्णपणे पाळणारा सुद्धा खेळ संपवतो. सतयुगातला धर्म म्हणजे अशा लोकांचा खेळ जे प्रामाणिकपणे खेळतात, प्रामाणिकपणे नियम पाळतात, प्रामाणिकपणे खेळाचा आनंद घेतात, त्यांचाही खेळ संपतो. कारण खेळ पूर्णतेला पोहोचलाय. तेव्हाही भगवंताला पुन्हा नव्यानं खेळ सुरू करावा लागतो. आणि मग जसं जसं त्यामध्ये पापांचा प्रादुर्भाव वाढतो, हे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ही धर्म जात जी आहे, आत्मरूप जागृत अवस्था जी आहे, ती प्रत्येक काळामध्ये देवाला रक्षावी लागणार आहे. युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्युअसे, हा क्रम अनादी आहे. 4च युग झाले असं नाहीये, कितीतरी युग झाली. विठ्ठलाचंच वर्णन करताना आपण म्हणतो युगे 28 विटेवरी उभा. म्हणजे 4च युग आहेत, पण 4 युगांची शृंखला. 4 दुनिया 8, मग पुन्हा 4, मग पुन्हा 4, अशी 28 युग. तुम्हाला कलियुगाचंही वर्ष ज्योतिषी सांगतील, पंचांगकर्ते सांगतील, ह्या कलियुगाचं किती वर्ष आयुष्य आहे, किती वर्ष आयुष्य झालं, किती वर्ष आयुष्य शिल्लक आहे, हेही सांगितलं जातं. आणि याही युगामध्ये कल्की अवतार होणार आहे आणि तो कलियुगाचा अंत करणार आहे, तो अंतिम अवतार असणार आहे, हेही वर्णन तुम्हाला ऐकायला मिळेल. कारण हा अनादिक्रम आहे. हे सगळं वारंवार होत असतं, सारखं सारखं होत असतं. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी, जेवेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा. अर्थात म्हणून ज्या ज्या वेळी धर्माचा ऱ्हास होऊन अधर्माचा उत्कर्ष होतो, त्यावेळी मी आपले अजत्व म्हणजे जन्मरहित तत्व सोडून माझ्या अव्यक्तपणाचाही विचार न करता जन्माला येतो. म्हणून अजत्व परते ठेवी. अजत्व म्हणजे जन्मरहितता. मी जन्मरहित आहे, मला जन्म नाही, पण तरी मी जन्म घेतो. कारण मी अजन्म आहे या भावनेनं भगवंतांनाच जन्म घेतला नाही, तर जे जन्माला येऊन अविवेकी वागतायत त्यांना विवेकाची वाट दाखवणार कोण? आणि ती वाट दाखवण्यासाठी त्यांच्यात जावं लागतं. त्यांच्यात जाऊनच त्यांची सुधारणा होते. गटार साफ करायचा आहे तर गटारात उतरावं लागतं. घाण साफ करायचे तर घाणीच्या जागी जावं लागतं. बटन दाबून अशी कामं होत नाहीत. आणि म्हणून भगवंत हे सगळं करतो. काही जण म्हणतील देव तर सगळ्यांच्या आत आहे, मग तो आतच सगळ्यांना प्रेरणा का देत नाही? आतूनच त्यानं सगळ्यांना प्रेरणा दिली तर मग खेळात मजा काय राहिली? हा खेळ आहे, ही लीला आहे. ही लीला त्या नियमानच झाली तर ती लीला ठरते. जीवन संतही जगतात, सामान्यही जगतात. संत या जीवनातून एक आनंद घेतात. त्यांचं जीवन म्हणजे एक आनंदोत्सव असतो आणि तो प्रत्येकाला जगता यावा, प्रत्येकाला ती संधी मिळावी, ही भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून तो सांगत असतो, प्रत्येकाला संधी देत असतो आणि म्हणून तो त्यांच्यात येत असतो. म्हणून अजत्व परते ठेवी. म्हणून मी माझं अजन्म असणं, निराकार कोण माझं मी बाजूला ठेवतो. मी आकाराला येतो, मी जन्माला येतो. मी अव्यक्तपणही नाठवी. माझं जे निराकारपण आहे तेही मी लक्षात ठेवत नाही, मी आकाराला येतो. जेवेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा. अभिभवी म्हणजे ऱ्हास करणे. ज्यावेळी धर्माचा ऱ्हास अधर्म करायला लागतो, आत्म्यावर मायेचा पूर्णपणे पगडा यायला लागतो, ज्ञानावर अज्ञानाचा, विवेकावर अविवेकाचा जेव्हा जेव्हा प्रभाव वाढायला लागतो आणि अधर्माचा प्रभाव वाढल्यामुळं धर्माचा ऱ्हास होतो,
जेवेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा, जेव्हा जेव्हा अधर्म धर्माला संपवतो तेव्हा तेव्हा मी माझं अजन्मपण निराकारपण बाजूला ठेवतो, आकाराला येतो आणि जन्माला येतो. काय करतो भगवंत सांगतायत, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थात साधूंचे रक्षण करण्याकरता, दुष्टांचा समूळ नाश करण्याकरता व धर्माची संस्थापना करण्याकरता मी प्रत्येक युगात अवतार धारण करतो. बघा, एखादा कपडा मिळालाय, शर्ट मिळालाय, त्याला साफ करण्याचे 2-3 पर्याय आहेत. पहिला पर्याय, झटकून घ्या. नुसती धूळ लागली असेल तर ती धूळ झटकून निघून जाईल. तसे मनात विकार आले, थोडीशी सावधानता बाळगली, थोडी जागरूकता सांभाळली, विकार संपले. काही लोकांच्या आत विकार एवढ्याच सहजपणे शिरतात आणि तेवढ्याच सहजपणे निघूनही जातात. विकार आले, थोडंसं त्यांना हसडलं आणि विकार निघून गेले. कधी कधी शर्टावर असा मळ चढतो की तो मळ झटकून जात नाही, वारंवार झटकूनही जात नाही. कधी कधी विकार या आत्म्यावर, या मनात असे घर करतात की ते प्रयत्न करूनही जात नाहीत. मग अशा वेळी तो कपडा धुवायला घ्यावा लागतो. कपडा धुवायला घेणं म्हणजे साधना करणं, म्हणजे आराधना करणं. नामस्मरण करा, भगवंताच्या कथेचं श्रवण करा, चिंतन, मनन, निधिध्यासन, ध्यान, धारणा या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मनात आलेल्या विकारांना धुवायला घेणं, संपवायला घेणं. जसं आपण कपडे धुवायला घेतो, भिजवतो, साबण लावतो. साबण म्हणजे पण एक प्रकारचा मळच आहे, मळानं मळ निघतो. तसं कर्मानं विकारी कर्म संपतात. नामस्मरण ही क्रियाच आहे. भगवंताच्या रूपाचं चिंतन, त्याच्या कर्माचं चिंतन, यातूनही तुम्ही तुमच्या मनातल्या विकारांना संपवू शकता. देवाच्या सौंदर्याचं वर्णन ऐकूनही तुम्ही कामभावनेतून मुक्त होऊ शकता. भगवंताच्या क्रोधाचं वर्णन ऐकूनही तुम्ही क्रोधातून मुक्त होऊ शकता. साधक म्हणतात, तुम्हाला तुमचा राग, क्रोध नियंत्रणात आणायचा असेल तर नृसिंह भगवंताची उपासना करा, तुमचा क्रोध नियंत्रणात येईल. देवाचा राग चिंतनात घेतला की तुमचा राग निघून जातो. रागानं रागाची निवृत्ती, कामनेनं कामाची निवृत्ती, लोभानं लोभाची निवृत्ती. विकारांमधला असलेला लोभ पारमार्थिक लोभानं धुवून निघतो. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. लोभ, पारमार्थिक लोभ वैषयिक लोभाला धुवून टाकतो. मळानं मळ घालवणं म्हणजे साधना करणं. कधी कधी साधनेतूनही मनावरची विकारांची धूळ निघून जाते, मळ निघून जातो. पण कधी कधी मळ असा त्या कपड्याला चिकटतो की तो मळ काढायला गेला तर कपडाच फाटतो. अत्यंत विकारयुक्त जी लोक आहेत, त्या विकारयुक्त लोकांच्या जीवनात विकार इतके शिरलेत की त्यांना विकारापासून बाजूला करता येत नाही, इतके ते विकारांना चिकटलेत. काही डाग असतात बघा, की ते डाग एकदा शर्टाला लागले की निघतच नाही. शर्ट फाटेल एखाद्या वेळी पण डाग निघणार नाहीत. मग अशा वेळी काय करावं लागेल? देवालाच यायला लागेल. देव आला की देवाचं काम एकच, जे जे कपडे धुवायच्या लायक राहिलेले नाहीत, ज्या ज्या कपड्यावर मळ हावी झालेला आहे, ज्या ज्या कपड्यांवर मळ इतका साचला आहे की त्या मळाला बाजूला करता येणार नाही, ते कपडेच संपवून टाका, जाळून टाका, मारून टाका, फाडून टाका. याच्या आधीचं काम करण्यासाठी देव संतांना पाठवतो. संत धुलाईचं काम करतात.
संत विकारांना धुण्याचं काम करतात, संत साधना देतात, संत आराधना देतात, संत मार्ग सांगतात विकारांना कसं संपवायचं. विकारी जिवंत ठेवून विकारांना संपवणं हे काम संत करतात. संत म्हणून चांगले आहेत. भगवंताचं काम उलट आहे. भगवंत धूत बसत नाही, भगवंत आराधना देत बसत नाही. देवानं ते काम संतांवर सोपवलंय. देव बघतो जे या आराधनेच्याही पलीकडे पोहोचलेत त्यांना तो येऊन संपवतो. माऊली याचं काय वर्णन करतायत बघा. ते वेळी आपुल्याचे नि कैवारे, मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. अर्थात त्यावेळी आपल्या भक्तांचा कैवार घेण्याकरिता मी साकार रूप धारण करून अवतार घेतो, मग अज्ञानरूपी अंधकार गिळून टाकतो किंवा नाहीसा करतो. त्यावेळी आपुल्याचे नि कैवारे, त्यावेळी माझ्या लोकांचा कैवार घेण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी मी साकार होऊन अवतरे. कारण जी लोक कपडे धुतात त्या लोकांना मलिन कपड्याची लोक काम सुद्धा करू देत नाहीत. कारण काही लोक एवढे विकारी असतात की ते स्वतः तर साधना करत नाहीत, पण जे साधना करणारे आहेत, जे साधना करवून घेणारे आहेत त्यांनाही ते अडचण करत असतात, त्यांनाही ते त्रास देत असतात. आणि अशा लोकांचं रक्षण करणं भगवंताचं काम आहे. नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करणं हे काम आहेच, पण जे नियमानं काम करणारे आहेत, जे जगाला नियम सांगणारे आहेत, जे नियमाप्रमाणे जग चालावं यासाठी जे धडपडणारे आहेत त्यांची काळजी घेणं त्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून ते वेळी आपुल्याचे नि कैवारे, माझी जी लोक आहेत त्यांचा कैवार घेण्यासाठी मी साकार होऊन अवतरे, आणि मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले, आणि मग अज्ञान सगळा गिळून टाकतो, नाहीसा करून टाकतो. जे अंधारातले झालेले आहेत त्यांनाही संपवून टाकतो. रोगासह रोग्याची निवृत्ती असं मी त्यावेळी करत असतो. अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी. अर्थात अधर्माचा उच्छेद करतो, दोषांचे नावही शिल्लक ठेवीत नाही व सज्जनांकडून आनंदाचा ध्वज उभारवितो. अधर्माची अवघी तोडी, अवधी शब्दाचा इथं अर्थ आहे मर्यादा. अधर्माची जी मर्यादा आहे, अधर्माचं सर्वपणे मी उच्चाटन करून टाकतो, अधर्म संपवून टाकतो. दोषांची लिहिली फाडी, दोषांची लिहिली म्हणजे दोषांनी केलेल्या सनदा ग्रंथ मी फाडून टाकतो. दोषांचं निरूपण करणारे, दोषांची वृद्धी करणारे ग्रंथ शब्द मी नष्ट करून टाकतो. अज्ञानी लोकही ग्रंथ लिहितात, आंधळ्यांचाही ग्रंथ असतो, अनात्म्यांचाही ग्रंथ असतो. त्या ग्रंथांना मी नष्ट करून टाकतो, संपवून टाकतो. सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी. गुढी शब्दाचा अर्थ आहे ध्वजा. सज्जनांकडून सुखाची ध्वजा उभारतो, सुखाची ध्वजा निर्माण करतो. इथं पाडव्याचं रूपक माऊलींनी वापरलंय, गुढी पाडव्याचं रूपक. आनंदाची गुढी उभारतो, आनंदाची ध्वजा मी पुन्हा नव्यानं प्रस्थापित करतो. पण सज्जनांकरवी, जे सज्जन आहे, सज्जन शब्दाचा अर्थ आहे सतजन. जन म्हणजे माणूस, सत म्हणजे ईश्वर तत्व. असा माणूस ज्याच्यात ईश्वर तत्व आहे तो सज्जन आहे. जो आकारात आहे पण निराकारात रमलाय, जो मायेच्या आवरणाखाली आहे पण परमात्म चैतन्याच्या संबंधात जो जगतोय, ती तार ज्याची त्याच्याशी जोडली गेलेली आहे तो सज्जन. त्याच्याकडून मी सुखाची गुढी उभारतो, ध्वजा उभारतो. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्मासी नीतीशी शेंस भरी. अर्थात दैत्य कुळांचा नाश करतो, साधूंना योग्य मान देववितो व धर्म व नीती यांचे लग्न लावतो म्हणजे ऐक्य करतो. शेंस भरी म्हणजे ऐक्य करणं. दैत्यांची कुळे नाशी, दैत्यांचा समूळ नाश करून टाकतो. राम अवतारात तेच केलं, कृष्ण अवतारात तेच केलं, प्रत्येक अवतारात देवानं तेच केलं. वाईटांना पूर्णपणे संपवणं, वाईटांचा समूळ नाश करणं.
दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू दिवशी, साधूंना त्यांचा मान मी मिळवून देतो. जो साधू संतांना या जगामध्ये मान मिळायला हवा तो मी मिळवून देतो. धर्मासी नीतीशी शेसबरी. धर्म आणि नीती खूप महत्वाचे शब्द आहेत. धर्म म्हणजे स्वभाव, आत्मरूपता. नीती म्हणजे कर्म, कर्माचा आणि ब्रह्मतत्वाचा, आत्मतत्वाचा मी त्या दोघांचं लग्न लावतो, या दोघांना एक करतो. नीतिवान असं जीवन आणि त्या नीतिवान जीवनाला आत्मतत्वाची, आत्मरूपाची अधिष्ठितता, अधिष्ठान मी प्राप्त करून देतो. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगी हा पाहे दिवाळी निरंतर. अर्थात मी अविवेक रूपी काजळी काढून टाकून विवेक रूपी दिवा प्रज्वलित करतो, त्यावेळी योगी जनांना निरंतर आनंदाच्या दिवाळीचा लाभ होतो. माऊलींनी दुसरा सण पुन्हा उदाहरणादाखल घेतला. पहिला गुढी पाडवा ज्याला आपण म्हणतो, ज्या दिवसामध्ये मराठी नववर्षाची सुरुवात होते. आता उद्याच पाडवा आहे, उद्या नाही परवा गुढीपाडवा आहे. मराठी नववर्षाची सुरुवात. नववर्षाची सुरुवात म्हणजे या संबंध जगाची सुरुवात, जिथं आनंद आहे, सुखच सुख आहे, पवित्रता आहे, शुद्धता आहे, तेजोमयता आहे, त्याची मी प्रस्थापना करतो. तो पाडवा. आणि दिवाळी ज्याच्यामध्ये अंधाराचा नाश आहे, ज्याच्यामध्ये दिवा आहे, प्रकाश आहे, ते रूपक माऊलींनी वापरले. मी अविवेकाची काजळी, अविवेकाचं काजळ, अविवेकाचा अंधार फेडून विवेक दीप उजळी, विवेकाचा दिवा मी उजळतो, लावतो. तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. आता हा योगी कोण? तर तो कर्मयोगी असो, ज्ञानयोगी असो, त्या योग्यांसाठी एक आयुष्यभर निरंतर कायमची दिवाळी मी त्याच्या आयुष्यामध्ये आणतो. सत्सुखे विश्व कोंदे, धर्मूची जगी नांदे, भक्ता निघती दोंदे सात्विकाचे. अर्थात सर्व विश्व आत्मसुखाने भरून जाते, जगात धर्मच फक्त नांदू लागतो व भक्तांच्या ठिकाणी सात्विक गुणांची पुष्टी होते. आणि जेव्हा जेव्हा देवाचा अवतार होतो, भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन ज्यांना ज्यांना घडतं, भगवंताचं दर्शन घडणारी लोक जेव्हा वाढतात या पृथ्वीवर, तेव्हा आपोआपच एक सात्विक वातावरण सगळीकडे निर्माण होतं. सगळ्या संतांची अवतार कल्पना याच उद्देशाने आहे. ते ब्रह्मतत्व, ते चैतन्य तत्व, तो परमात्मा, तो ईश्वर वेगवेगळ्या वेळी पृथ्वीवर वेगवेगळ्या जागांवर वेगवेगळ्या रूपांनी अवतार धारण करतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये तो ज्ञान देतो आणि आपलं अलौकिक रूप, अलौकिक सौंदर्य, अलौकिक पराक्रम, अलौकिक सामर्थ्य तो जगाला दाखवतो. सत्सुखे विश्व कोंदे. आणि त्यावेळी त्याच्या सुखानं सगळं विश्व कोंदून जातं, सगळं विश्व आनंदानं भरून जातं. सगळीकडे आनंदच आनंद दिसायला लागतो. धर्माची जगी नांदे. आणि सगळ्या जगामध्ये फक्त धर्म नांदतो. आत्मतत्व, स्वधर्म, ज्याच्यामध्ये प्रेम आहे, ज्याच्यामध्ये नीतिमत्ता आहे, ज्याच्यामध्ये परोपकार आहे, ज्याच्यामध्ये दया आहे, सात्विक गुण ज्याच्यामध्ये आहेत, त्याचाच सगळीकडं प्रचार प्रसार झालेला असतो. धर्मूची जगी नांदे. आणि सगळीकडे तो धर्म नांदायला लागतो. भक्ता निघती दोंदे सात्विकाची. सगळ्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये सात्विक गुणांची पुष्टी होते. सगळीकडे सत्वगुण वाढायला लागतो. सगळीकडे भक्ती, आराधना, भगवंताची साधना वाढायला लागते. तै पापांचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रकटे पांडू कुमारा. अर्थात अर्जुना, ज्यावेळी माझा अवतार होतो त्यावेळी पापांचे पर्वत नष्ट होतात व पुण्याचा उषक काल होतो. देवाचा अवतार होतो म्हणजे काय होतं? आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये
आत्मतत्व आहे, पण ते आत्मतत्व जागृत नसतं. आणि ते आत्मतत्व जागृत होण्यासाठी एखादं आत्मतत्व प्रत्यक्ष रूपात समोर आलं की आपल्यातलं डागाळलेलं, बेशुद्धावस्थेत गेलेलं आत्मतत्व लगेच प्रज्वलित होतं. बघा, दिवा लागलेलाच आहे, वात आहे, तेल आहे, पण दिवा आपोआप विझतो. कधी कधी असं होतं, दिवा तुम्ही लावला की दिवा जळतो, वात जळते, जळत जळत त्या दिव्याचीच काजळी तयार होते आणि ती काजळी त्या दिव्याला विझवून टाकते. दिव्याला विझवण्यासाठी दुसरं काही तिथं आलेलं नाहीये. जळून जळून जळालेला जो कापूस आहे, तो कापूस जळतो, जळल्यानंतर त्याचीच काजळी तयार होते आणि ती काजळीच दिव्याला विझवून टाकते. मी आमच्या चिंचणी माणगावला येताना आमच्या साईबाबांचं एक खूप सुंदर मंदिर आहे कोटिमला. तिथं दर्शनाला जातो, जाताना किंवा येताना. जाताना वेळ असला जाताना, नसेल तरी येताना वेळ असतो. मग ते आलं की मी ते 3 दिवे लावलेले असतात साईबाबांच्या 2 बाजूला 2 आणि एक पूर्ण वेळ एक दिवा असतो. तर बऱ्याचदा तो दिवा विझलेला असतो. का विझलेला असतो? कुणी येऊन विझवलेला नसतो. वातही मध्ये असते, तेलही त्यात असतं, तरीही ती विझते. का? तर ती काजळी वाढते. मग मी तिथल्या जे आहेत त्यांना आधीच सांगून ठेवले की तसं जर दिसलं तर मी तो दिवा लावू का? तर त्यांनी सांगितलं आनंदानं लावा, काहीच हरकत नाही. मग ती काजळी काढून पुन्हा नवा दिवा मी तिथं पेटवतो. दिवा पेटवण्यासाठी मेहनत आहे का? काही नाही. फक्त काजळी थोडी बाजूला काढायची, वात थोडीशी वर सरकवायची आणि एक काडी पेटवा किंवा एखादा दिवा त्यातला प्रज्वलित आहे तर तिथल्याच काडीनं दुसरा दिवा पेटवा. काही मेहनत करायची गरज नाही. तुमच्या आमच्यामध्ये जे आत्मतत्व आहे त्याला जागृत करण्यासाठी खूप मेहनत करायची गरज नाही. एक आत्मतत्व असं प्रत्यक्ष तुमच्या समोर आलं की तुमच्या आत्मरूपत्वाला जागृत होण्यासाठी वेगळी मेहनत करायची गरज नाही. आपोआपच ती काजळी निघून जाते. भगवंत तेच करतात. अविवेकाची काजळी बाजूला काढली की मग आत्मरूपाचा दिवा प्रज्वलितच आहे. फक्त काजळी बाजूला जाणं आणि ती जाण्यासाठी एक आत्मतत्व प्राप्त, आत्मतत्व ज्याचं जागृत आहे, अशा एखाद्या विभूतीचा फक्त संपर्क हवा असतो. अशा थोडा संपर्क लाभला की चांगल्या चांगल्यांचं आयुष्य दिव्यासारखं उजळलंय. वाल्या कोळ्याला नारद मुनी मिळाले, काजळी निघून गेली, वाल्या कोळ्याचा महर्षी वाल्मिक झाला. अशी खूप उदाहरणं आहेत. त्याच्यासाठी व्हावं काय लागतं? तर त्या साधू संतांशी, एखाद्या भगवंताचा सहवास लाभावा लागतो. ते पापांचा अचळ फिटे आणि मग ते आले की मग पापांचे पर्वतच्या पर्वत संपून जातात. पर्वत सुद्धा क्षणामध्ये नष्ट व्हायला लागतात. पुण्याची पहाट फुटे आणि मग नवपुण्य, नवजीवन, नव पावित्र्ययुक्त जीवन, शुद्ध जीवन, ती पहाट नवी आयुष्यामध्ये येते. जय मूर्ती माझे प्रगटे पंडुकुमारा. देवाचा अवतार झाला की नव्यानं एक चैतन्याची लाट पसरायला लागते. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी देवानं अवतार धारण केले, वेगवेगळ्या. तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखाद्या साधू पुरुषाची कथा ऐका. महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यात एकही साधू पुरुष झालेला नाही. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी साधू पुरुष तुम्हाला दिसेल. प्रत्येक ठिकाणी ते साधू तत्व, ते सज्जनत्व, ते आत्मतत्व वेळोवेळी जागृत होत असतं. कधी कधी तर वाईटांमध्येच ते जागृत होतं. हिरण्यकश्यपूच्या घरात प्रल्हादाचा जन्म झाला, याचा अर्थ काय? कधी कधी अतिशय पापी लोकांच्या मध्येही एखादा पुण्यवान महात्मा जन्माला येतो आणि तो त्या पूर्ण जातीचा, कुळाचाच उद्धार करून टाकतो. वारकरी संत सगळ्या जातीमध्ये जन्माला आले.
का? त्या जातीतल्या संतांना त्या जातीतल्या लोकांना मार्ग दाखवला. खरं तर संतांना जात नसते, पण लोकांच्या मनातली जात नसते. लोकांच्या मनातली जात नसते, जात नाही ती. आणि म्हणून अशा जातीवादी लोकांना त्यांच्याच जातीतला एखादा साधू पुरुष मिळाला तर त्यांना तेवढंच समाधान, चला आपण यांचं जे काही जीवन आहे त्याला आदर्श मानू, हरकत नाही. तुम्ही वाईटाचा आधार घेऊन चांगलं कर्म करत असाल तर त्याला अडवायचं काही कारण नाही. तुम्ही संतांना तुमच्या जातीचे म्हणून मानत असाल, हरकत नाही, पण किमान त्यांचं आचरण तरी स्वीकारा. म्हणून सगळ्या जातीत संत झाले आणि त्या जातीची लोक त्या संतांना मानतात, हरकत नाही. म्हणून सगळ्या जातीत संत झाले, सगळ्या धर्मात देव झाला, सगळ्या देशात देव आहे. जगात जेवढे काही तुम्ही देश शोधून काढा, त्या देशामध्ये देवत्व प्राप्त असलेला एकही माणूस नाही असा देश तुम्हाला सापडणार नाही. प्रत्येक देशात देवत्व आहे, प्रत्येक देशात सज्जन लोक आहेत. का? तो प्रकट झाला की आपोआपच पुण्याची पहाड फुटते, पापांचा नाश व्हायला लागतो. आणि म्हणून मी असं करतो असं भगवंत सांगतायत, ऐसया काजा लागी अवतरे मी युगायुगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकी. अर्थात एवढ्याच कामाकरता मी युगायुगात अवतार धारण करतो, परंतु हे जो ओळखतो तोच या जगात ज्ञानी होय. भगवंत येतो, याच कामासाठी येतो, प्रत्येक युगामध्ये येतो, पण हे जो ओळखतो तो ज्ञानी. ज्याला कळलं परमात्मा काय, ज्याला कळलं ईश्वर काय, ज्याला त्यांचं दर्शन झालं, ज्याला त्यांची अनुभूती आली, आपोआपच तो पुण्यवान व्हायला लागतो, आपोआपच तो शुद्धीत जगायला लागतो, आपोआपच तो विकारातून बाहेर यायला लागतो, आपोआपच त्याच्या आतली काजळी दूर व्हायला लागते. इतकंच नाही, त्याचा आत्मरूपाचा दिवा उजळायला लागतो आणि त्याच्या संपर्कात जे येतात त्यांनाही मग आत्मतत्वाची अनुभूती त्यांच्या संपर्कात आल्यानंतर यायला लागते. आणि जेव्हा आपल्याला ती जाणीव होते, समजावं आपल्यामध्ये ज्ञान प्रकटायला लागले. एखाद्या व्यक्तीत आपल्याला देवत्व दिसायला लागलं, एखाद्या व्यक्तीत आपल्याला साधू तत्व दिसायला लागलं की समजून घ्यायचं आपलं आत्मतत्व जागृत व्हायला लागलं. देव दिसायला लागला एखाद्या माणसात, एखाद्या मूर्तीत, एखाद्या मंदिरात, कशातही देव दिसायला लागला, देव अनुभवाला यायला लागला की समजायचं आत्मतत्व जागृत व्हायला लागलंय, विवेक जागृत व्हायला लागलाय. मग तो कुणातही दिसो, तो दिसणं महत्वाचं आहे. ते देवत्व दिसायला लागलं, जाणवायला लागलं, अनुभवाला यायला लागलं की तो अनुभव, ती जाणीव जिवंत ठेवायची. तिला धक्का लागू द्यायचा नाही, तिला सांभाळायचं. कारण नवा पेटलेला दिवा विझण्याची पण शक्यता असते, त्या दिव्याची काळजी घ्यायची, ती श्रद्धा वाढू द्यायची, ती देवत्वाची भावना वाढू द्यायची. आणि मग तुमच्या लक्षात येईल, अनुभवाला येईल की त्याला जसं जसं आपण देव मानायला लागू तसं तसं आपल्यातलंही देवत्व जागृत व्हायला लागतं. आणि म्हणून ज्याच्यात हे विवेक युक्त ज्ञान जागृत व्हायला लागलं तो आत्मतत्वाकडे हळूहळू वळायला लागतो. आणि म्हणून माऊली म्हणतायत, परी हेची ओळखी जो जगी तो विवेकी. हे जो ओळखतो तो विवेकी आहे. आज इथं आपण थांबूयात, राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.